मस्त इंजेक्शन घे 4-5 आता सवय लावून घे इंजेक्शनची, सलाईनची, सगळ्या गोष्टींची, कारण की पुढे कामात येईल. ते नाही का जे इंजेक्शन देणार पण होते ना, ते पण बोलले आता डिलिव्हरीच्या टायमाला काय करशील बाई तू, अशी नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार. शिराळ समजतं का नाही का? शिराळ म्हणजे समजतं ना, सावली येते मग परत नाही काही भाषा कळत चालू असतं फक्त. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि आज तिकडे 8 वाजलेले आणि किट्टू इथं स्कूलला रेडी झालेला आहे. तो पितोय मिल्कशेक आणि मला आणलेली मायराने कॉफी. थँक्यू सो मच. परत एकदा एवढी वरून आणलेली पाजू का मी त्याच्या टिफिन बॉक्स वर. नमस्कार म्हटली सॉकेट आहे तुमचे किट्टू हा युट्यूब चॅनलवर. आता मी डाटा खोलला पप्पासोबत. इकडे एक मला गोटी बी भेटली होती, ती तिकडे गोटी मॅडमने आज गाणं शिकवले काय. कोणतं गाणं ते बोल. इंडिया पैसा चायना. चायनाचं गाणं कसं काय शिकवलं तुला? मी बोलला माझ्या चायनाचं गाणं येतं म्हणून मी बोलला. काय करते? मसाला वगैरे काढला. फ्लावरची भाजी बनवणार आज, रस्सा भाजी थोडीशी सुकं सुकं खाऊन लयच बोर झाली मी आता रस्सा भाजी खावडते मला. ओके. पहिले नाश्ता बनवते. काय बनवते नाश्त्यामध्ये? नाश्त्यामध्ये तू केला का नाश्ता? मी नाही केला आज नाश्ता. लाडू नाही खाल्ला? लाडू खाल्लेला आहे. नारळ पाणी? नाश्ता करत असते पप्पा सोबत. नारळ पाणी? नारळ पाणी पिलं. प्रोटीन प्रोटीन संपलं ना आज. संपलं? मग हो. कस काय एवढं लवकर संपलं ते दिसतं एवढं डब्बा, एवढंच पॅकेट भेटलं त्याच्यामध्ये. बापरे. मग संपणार ते प्रोटीन. प्रोटीन आणावं लागेल आता मला पहिले. संपून गेलं प्रोटीन ते. काय करू? चला तू बनव हे. नाश्ता बनवते. साबुदाणा बनवल्यानंतर भेट. नाही अगोदर आम्ही दोघांचा नाश्ता होत असतो, पण आज मी नाही, आज प्रोटीन नव्हतं त्याच्यामुळे म्हणला सगळे आल्यावरच मग किटू आता साबुदाणा खातो. तुम्ही खाता, मी खाते, सगळेच खाते. चल. कुठं चाललो आपण? रेडी का? रेडी आहे. किट्टू ड्रायव्हर याचा तोंड चेहरा बघा कसं झालेला आहे. काय झालेलं आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. पहिले लावून घे, काच लावून घे पहिले ते. काच लावून घेतो थांबा. एक फोटो क्लिक कर. अरे बापरे. चालू होतं ना का? तेव्हा काचवर कर, काचवर. तुमचा एवढा राग येतो मला काय सांगाव. कोणाचं? माझं? का जेव्हाच टाइम होता का मग पोटाचा फुटून बाहेर येईल तेव्हा समजा तुम्हाला. अरे काय नाही, जेवायचं दप्पा चालतं नाही रस्त्याने इथं एवढं कोणी जेवत असते का? पण मी आज सकाळी लाडू खाल्लेला होता, नारळ पाणी पिलंय, त्याच्यावर नाश्ता केलाय तुम्ही आल्यावर पण. तरी जेवायचं असतं. हाव का? हा हो. तीनच काय जेवण पडलं? एक ना एक रोज काही ना काही इथंच पाडते का तू? वरती का भेटते? तू माझ्या झाडाची वाट लावली, सगळं वाट लावली. ब्रेकर आलं ना डायरेक्ट असं खाली येतंय माझ्याकडून. फुटणार आहे मा फोन एक दिवस असंच. फुटणार आहे तर तो व्हॅल्यू नाही ना त्याच्यामुळे. किट्टू दादाला आज इंजेक्शन द्यायला चाललो आम्ही. झाला ते आता 5 वर्षाचा. किट्टू दादाला इंजेक्शन द्यायचं नाहीये. अरे बाबा द्यायचंय किट्टूला इंजेक्शन. आणि स्कूल मधून डायरेक्ट आमच्याकडे आलाय बरं, जेवण केलंय आणि इकडे आलाय पाहिजे. खूप थांबला आलाय हा ना, माती खेळू खेळू आम्हाला असं नाही माती खेळून खेळून सांगतो गाईज लय आय मम्मी जेवला बा उन्हावरती खेळला मी कसं मुंडी गार्डनला मस्त लगे घामास येईन ना. बरोबर आहे. हाडलं बघ. तर आली चला पण चला. चला रेडी आहे. पण कशासाठी मला काहीच माहित नाही. आता ते माहित पडेल ना आपल्याला आपल्याला. पहिले पण बोलले ते इंजेक्शन घ्यायला जाऊ, ब्लडचं इंजेक्शन, ब्लड वाढण्यासाठी. तर आपण मस्त गेलो. इंजेक्शन घे नाही 4-5 आता सवय लावून घे इंजेक्शनची, सलाईनची, सगळ्या गोष्टींची, कारण की पुढे कामात येईल. काय समजलं? इंजेक्शन आता तुम्ही घेऊन पाहा दर्शक कसं ते. मी कशाला घेऊ? मी थोडी प्रेग्नेंट आहे. आता तरी बरोबर थरथर झालं मग असं आतमधून थरथर होते. चला चला चला. आता किट्टू दादा तुला देऊ का इंजेक्शन थोडंसं?
हाँ? बॉस बॉस क्या क्या तुम रोबोट हो क्या? टॉप जाईल ना वरती यस जाईल चला. दुसरं चेंज करा त्याच्यामुळे पहिला दुसरं लय खुश दिसते चेहऱ्यावरून. कायची खुश दिसते इंजेक्शन घ्यायचं म्हणून एवढी खुश दिसती. बाप रे, हिचा चेहरा बघा किती हसती आज. किट्टू दादा तू मजा आहे का? जेवण का गेले म्हणून मी तर खूप डॉक्टर जेव घातलं ना मला त्याच्यामुळं डॉक्टरला मुख्यामध्ये हरवशील. चला आता तुला देतो इंजेक्शन. यालाच द्यायला सांगू तुझ्यावर. यो घाबरतो याने चप्पल डायरेक्ट काढून ठेवली. याला वाटतं यालाच इंजेक्शन देणार आहे. त्याच्यामुळे नाही काय नाटक करताय. खाली उतरत नाही. चल लवकर खाली चल. माझी चप्पलच काय चला अरे नाही रे बाबा चल ना. ती हा घाल 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 पटकन घाल. हा, घाल चल. मीच मागे करून ठेवली होती. चल 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 पुढे चल. चल आला. चला किट्टू दादा आता नाही का शॉर्टकट नाही डॉक्टरला मुक्का मारणार आहे आणि डॉक्टर त्याला एक इंजेक्शन देणार आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता किट्टू दादाला घेऊन. काय खोटं खोटं का? चल हा चल खोटं खोटं इंजेक्शन देणार आहे. खरोखर नाही पण आम्ही त्याला नाही का आता घेऊन गेलो ना तर खरोखरचं इंजेक्शन देऊ. हे खाना चल हा, चल चला आलेला आहे किट्टू. बरं मी आता गाडीत नाही गालीत नाही द्यायचं. चल नाही देत. खोटं खोटं बोललो चल मम्मीला द्यायचंय. तुम्ही आणि इथे इकडं मला इंजेक्शन घे ना. नाही ना मग मला हात लागतो. हात लावला तर जा द्या ना या पडते आरामात दे ना. आरामाने देतो. जा ना नको पाहिजे तुम्ही व्यवस्थित नाही राहिले तुम्ही कसं काय आरामात आतमध्ये कसं बाहेरून आम्हाला तसं ते त्यांनी घेतलं बघ. आता असं सोड. दिला सोड. दिला सोड. दिला सोड ना. मम्मी गेट टू गेट टू हिरो होणार मम्मा थांबा आरामात दिला सोड नाही नाही मी थांबा सुई आतमध्ये राहील. अशा करतील तर डिलिव्हरीच्या वेळेस कसं करणार तुम्ही इंजेक्शन तेवढं घाबरतात डिलिव्हरीच्या वेळेस तर भरपूर त्रास होतो तेव्हा काय करणार हे बा आम्ही किती उन्हात आलो इकडे. काय कडक ऊन आहे कडक वालं. कडक ऊन आहे आणि कडक उन्हात या बिचाऱ्या झाडांना हे पाणी पाय झाडाला पाणीच नाही. हे बा ही भेंडी झाडाला पाणीच नाही. पाणी देऊ राहिले ते आता. मी आत्ताच इंजेक्शन घेतलेलं आहे आणि इकडं आली वाड्यावर पाणी द्यायला. हे रोज येते तिकडं याच टाइम. बापरे, ही इंजेक्शन देताना एवढी घाबरते ना काय तुम्हाला सांगू. आता तुम्हाला माहितच पडलं असेल. हात पाहिजे होता आणि बिचारा किट्टू दादाने आमचं शूट घेतलेलं आहे. तर किट्टू दादाला काय एवढं प्रॉपर जमलेलं नाही ते शूट घेणं. काय झालं म्हणलं मायराला ओव्हर ऍक्टिंग करते असं झालं असते. बरं झालं नाही घेतली तेवढी क्लिप. मग हाय की नाही. मी लय घाबरते. मला हात पाहिजेत माहितीये का. हात पाहिजे म्हणजे हात पाहिजेच. तिला नाही का मागच्या वेळेस मी मावशीचा हात धरला होता माहितीये सविता मावशीचा धरला होता. पण आता डिलिव्हरीच्या टायमाला कसं करशील तू. त्या मॅडम पण बोलत होत्या ज्या इंजेक्शन देतात ना त्या मॅडम बोलत होत्या इकडे सावलीचा सावलीचा इकडे लवकर होशील तू इकडे फटकेच खाशील डायरेक्ट. ते नाही का जे इंजेक्शन देणारे पण होते ना ते पण बोलले आता डिलिव्हरीच्या टायमाला काय करशील बाई तू. अशी नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार. इंजेक्शन देते का. इंजेक्शन नाही पाहिजे बाकी सगळं सहन करू शकते. गोळ्या खाऊ शकते सगळं खाऊ शकते पण इंजेक्शन नाही. इंजेक्शन नाही घेऊ शकत. तेव्हा बाबा की छान आले आमचे. जर तुम्ही इथं टमाटर लावलं असतं ना त्या दिवशी त्या झाडाला सावली भेटली असती. त्या इथं लावायला पाहिजे तुम्ही. इथं हे सावलं आहे खाली. हे बघ पपईचं झाड पपई बघ किती छान आहे. असं वाटतं ना इथे हिरव्याच्या रानात आलोय. लय भारी वाटते बघ पपई. पपई बघ पिल्लू इकडे आणि कोथंबीर इकडे. लिहून आहे पिल्लू जाऊ नको कुठंच. हे पपई पाय पपई बघ कच्चीच अजून.
आज जेवढं तेवढं टाका, आता काय टाकता नाही. कच्ची पिलो, कच्ची कच्ची. आताच म्हणतो तोडून दे मला, आताच म्हणतो मला तोडून दे. हा गड्ड्याला हा आमचं घर. इकडे मस्त झाडं पाहिजे अजून. बस पिल्लू तसा पप्पा तोपर्यंत पाणी देते. इथं काय आहे, दुधी भोपळा आहे. तुला झोपा नाही आली? झोपा काय करतो उन्हामध्ये फिरून आमच्या सोबत? तिकडे मी गड्डा फोडलाय. पण नाही जायचं ना उन्हात. ऊन पाय ना किती आहे. मोठा होईल का उन्हामध्ये? हो मोठं होतं ते, आपण मध्ये मोठं होतं उन्हामध्ये. तुला नाही माहिती काय? मोठा झालाय. हा तसंच गड्डा पण मोठा होतो. झोपायचं होतं जेवण करून. मी पाणी देतो म्हणून तो अरे पण तुला उद्या स्कूल मध्ये जाणं आहे. आज काय, आज कोणती फ्रेंड बनवली? फ्रेंड कोणते बनवली आज? एक रोज आमच्या पोरग्या स्कूलमध्ये दमले, मग पाणी नाही पुरलं ना. पण पाणीच नाही पडलं. मग चला ठीक आहे, जाऊ दे. हे किट्टू माहितीये का आमचं काय करतो आता? पप्पा गेट लावू लागले इकडं. यो माहितीये का, हे म्हणतो मी हॉर्न वाजवतो. हॉर्न हे नाही, हे डायरेक्ट हँडल असं वाकत होता, मस्त चालू लागला गाडी तुमच्या सारखी. देऊ हा ना, गेलो असतो ना आम्ही दोघं समोर. नाही गिअर टाकल्याशिवाय जात. पण आणि कशाला असं? मम्मीचा करायला बोलायला लागले मी. आम्ही मम्मीच्या फोन मध्ये मी बिझी गेले असते ना आम्ही दोघं समोर. पण त्याला दिमाग आहे का बघ ना. कसं होतंय बाहेर. 34 बरं झालं ही एसी थोडीशी गाडीत आली की मस्त थंड गाड डायरेक्ट बर्फासारखंच वाटते मला आता. 34 अंश सेल्सिअस हे ऊन आहे बा. बापरे. मम्मीला आता मम्मी बोलू लागली आमच्याकडे ऊन नाही सावली, तिकडे ऊन आणि तिकडे पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे गारी सावली आहे. गारी म्हणजे असं हा, शिराळ सावली, गार. शिराळ सावली. शिराळ समजतं का नाही का? शिराळ म्हणजे समजतं ना. सावली येते मग परत ऊन नाही काही येतं. भाषा कळत नाही. चालू असतं फक्त. समजतं मला, फक्त थोडं कधी कधी नाही समजत जे तेच बोललेलं म्हणलं ते. शिराळ म्हणलं येत नसन माहित तुम्हाला. हा. शिराळ म्हणजे माहितीये का की नाही का सावली काय गावाकडे माहिती का असं त्या साईडला असं थोडं साईडला थोडंसं ऊन पडतं आणि थोड्या साईडला सावली पडते असं. गावाकडेच शिराळ, नाही इकडे पण शिराळ. होतं ते. आपण बाहेर नाही निघत ना फ्लॅट मी मधून. काल दाखवलं होतं ना तुम्हाला कसं होतं काल. सगळीकडे होतं ते, सावली, सगळीकडे होतं. ऊन, सावली ऊन असं. तर आता आज जास्तच ऊन आहे. आता आम्ही घरी चाललोय. नाही ना ते काम आहे एक. आम्हाला नाही का आता जिकडे इंजेक्शन घेतलं ना तिकडून बोललेले आहेत की तुमचा अकाउंट पाहिजे हा अकाउंट पाहिजे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अकाउंट पाहिजे. इकडं आशा वर्कर आहेत ना आमच्या इकडचे. आशा वर्कर नाही, आशा वर्कर. तर त्यांना ते पाहिजे. तर आपण ते आता आधार कार्ड घेऊन जाऊ, पॅन कार्ड घेऊन जाऊ आणि आधार कार्ड घेऊन जायचंय, पॅन कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट. हा ते तर लागणारच आहे. तर जाऊ नंतर भेटू. ते जास्त काय हुशार आहे मी बघा. काय बोलले असं काय बोलले असं तुम्ही सांगा काय. मी आता ही काय काय बोलत होती आता? तुझ्या तोंडाने. हा बोल ना बोल. मी नाही बोललो. ही काय बोलत होती माहिती का आता? आपण नाही का फक्त दुकानात जाऊन ड्रेस बघू. पकड 2 मिनिटं. जरच अरे मला छोटावाला मला तोंडात एवढं जाणार नाही आता. या, मोठा नाही एवढाच पे. एवढं गरमी येत ना इकडं डायरेक्ट. ते मला 20 वाला तरी मागवतोय. 40 40 मन केलं डायरेक्ट. दादा पटकन. पाठीन मी. हा चला आता पेऊन घेऊ. नंतर तुम्हाला सांगतोय काय बोलत पेऊन घेतल्यानंतर. नका सांग. नाही इथं पोल खोलणारच आहे मी. पेऊन घेतल्यानंतर सांगतो. पेऊ दे आता. मला रडू राहिलं. मला वाटलं इकडे चालत असेल तसं. मी मम्मी सोबत गेले तेच करत होते. नाही आवडत बाहेर यायचं. ही काय बोलत होती माहिती का? म्हणे आता नाही का आपण दुकानात जाऊ एखाद्या ड्रेसच्या दुकानात जाऊ आणि ड्रेस बघू आणि जर नाही आवडला तर परत येऊ. मी म्हटलं कशाला पण बघायचंच कशाला? नाही आवडलं म्हणजे आपल्याला घ्यायचंच नाही तर कशाला बघायचं जाऊन. काही बोल नाही. काय बोल सांग तू सांग तर मी बोल सांग. आताच आम्ही ना दवाखान्याचं म्हणजे इंजेक्शन घेऊन घरी आलो आणि जे आमचं काम झालेलं आज पासबुकचं काम झालेलं नाही 9-10 दिवसांनी होईल. आणि पॅन कार्डाचं पण आधार कार्डाचं झालेलं आहे की नाही. मग सगळे डॉक्युमेंट झाले ना तुझे. डॉक्युमेंटचं काम झालेलं नाही ते 7-8 दिवसांनी होईल. पण आधार कार्डाचं काम झालेलं आहे. पॅन कार्ड आणि पासबुक राहिलेलं आहे माझं. मग डायरेक्ट अकाउंट इथं ओपन करून एवढे सारे पैसे टाकू त्याच्यात जमा केलेले. कुठे पैसे टाकून घ्यायचे. कुठून टाकता काय माहिती. तुझ्याकडे असेल ना.
किती रुपये आहेत तुझ्याकडे? खरं कर सांग. तुमच्याकडेच किती ते सांगा मला. मग तुझं बँक अकाउंट ओपन करायचं ना, पैसे टाकावं लागतील ना त्याच्यात. मग किती रुपये टाकायचे फर्स्ट? मग आलं आज तर खोलूच द्या, मग टाकीन ना. हा मग चला ठीक आहे. तर आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे. तर आपण हा ब्लॉग इथे सेंड करूयात. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.